जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची अधिकृत आघाडी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 73 जागा व पंचायत समितीच्या 146 जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार असून याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाटील व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागा तसेच त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या 146 जागांवर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे उमेदवार उभे करणार आहेत. या आघाडीची अधिकृत घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट आहे. बहुजन वंचित शोषण घटकांचे मतदान विभागले जाऊ नये आणि सामाजिक न्यायाच्या विचारधारेसाठी प्रभावी पर्याय उभा राहावा हा या महाआघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. या आघाडीची उमेदवार निवड प्रक्रिया तळागाळातील चर्चांवर आधारित असून दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली आहेत. त्यानुसार हालचाली सुरू आहेत.